नमस्कार मित्रांनो, धन मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मी तुमचा होस्ट करण महाले. आज आपण या व्हिडिओमध्ये एक प्राइस ॲक्शनवरती स्कॅल्पिंगची स्ट्रॅटेजी शिकणार आहोत. मी तुम्हाला चार्टवरती दाखवले की कशी सोप्या पद्धतीने एक प्राइस ॲक्शन वापरून आपण स्कॅल्पिंग कशी करू शकतो. तर या व्हिडिओमध्ये स्कॅल्पिंग शिकणार आहोत. तर नक्की लक्ष द्या, व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा जर तुम्हाला नवीन काही शिकायला मिळालं असेल तर. आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंटही करा, आम्हाला तुमचं प्रेम बघायला आवडेल. तर चला पहिले समजून घेऊयात की ही सिम्पल स्ट्रॅटेजीमध्ये आपल्याला काय काय गोष्टी लागणार आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण कॅन्डलस्टिक चार्ट वापरणार आहोत. दुसरं 5 मिनिटचा टाईम फ्रेम आपण वापरणार आहोत. आणि आपल्याला चार्टवरती हवं आहे VWAP. या व्यतिरिक्त काहीच नाही. तर आपल्या चार्टवर असायला हवं फक्त कॅन्डलस्टिक्स, VWAP आणि 5 मिनिटची टाईम फ्रेम. एवढ्याच बेसिक कंडिशन्स आहे. या बेसिक कंडिशन्स फुलफिल केल्या आणि मग आपण बघूया की आपल्या बाय आणि सेलच्या कंडिशन्स काय असतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जेव्हाही आपण या कंडिशन्स फुलफिल केल्या आहे स्कॅल्पिंगच्या आणि आपण हे चार्टवर लावलं आहे, ते कसं लावायचं चार्टवर तेही बघू. आपल्याला पुढे जाताना हे समजून घ्यायचं आहे की जेव्हा ही VWAPच्या वर आपण ही स्ट्रॅटेजीमध्ये मुख्यतः म्हणजे फक्त आपण ऑप्शनचा चार्ट बघणार आहोत, इंडेक्स नाही बघत आहे. मी तुम्हाला ऑप्शनच्या चार्टवरतीच, जसा तुम्ही प्रीमियम बघूनच त्याला ट्रेड करतात असं समजून की तो कुठला एक शेअरच आहे, तो तुम्ही विकत घेतायत एक छोट्याशा प्रॉफिटसाठी, गेनसाठी. तर तशीच ही एक स्ट्रॅटेजी आहे. आपल्याला ऑप्शनच्या चार्टवरती लावायचं या सगळ्या गोष्टी. आपण इंडेक्सला न बघता ऑप्शनचा चार्ट बघून कसं ट्रेडिंग करू शकतो हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मी तुमच्यासमोर चार्टवरती या सगळ्या गोष्टी लावतो आणि आता आपण बघूया की काय काय गोष्टी आपल्याला लावायच्या चार्टवर. तर मी ओपन केलेला आहे निफ्टीचा मंथली पुट ओपन केला तात्पुरता 30 डिसेंबरचा 26,000चा पुट. या चार्टवरती मी लावला आहे कॅन्डलस्टिक्स, बेसिक कॅन्डल चार्ट लावला आहे आणि 5 मिनिटचा टाईम फ्रेम लावला आहे. आपण 5 मिनिटवरतीच ॲनालिसिस करणार आहोत आणि 5 मिनिटवरतीच प्लॅनिंग करू की आपल्याला हा ट्रेड कधी घ्यायला हवा. तर मी पहिले एक एक्झाम्पल म्हणून समजवतो, म्हणजे तुम्हाला कंडिशन काय आहे आपली ती कळून जाईल. आपल्याला काय हवं की आता फॉर एक्झाम्पल मी इथे हा पॅटर्न बघतो, हा VWAPही लावला आहे. इंडिकेटर्समध्ये जाऊन मला VWAP सर्च करायचा आहे. VWAP सर्च केल्यावर हा VWAP तुम्हाला लावायचा आहे. VWAP लावला की इथे VWAP येऊन जाईल. सेटिंग VWAPच्या ह्याच असतील. मी बेसिक सेटिंगवरच त्याला यूज करतो आहे. तुम्ही स्टाईल्समध्ये जाऊन फक्त त्याला थोडं थिक करून घेऊ शकता. तुम्हाला जर त्याची लाईन असायला हवी थिक तर म्हणजे VWAP क्लिअरली विजिबल होईल. चला कलरही त्याचा मी ब्लॅक करतो, तर आपल्याला लक्षात येईल हा VWAP आहे आपला. आता मी इथे एक चार्ट लावला आहे. आता ही 4 डिसेंबरचा दिवस आहे, जेव्हा हा पुट ग्रीन कॅन्डल बनवतो पहिल्या 5 मिनिटात, नंतर खाली आला. मला असा ट्रेड हवा आहे स्कॅल्पिंगसाठी जेव्हा VWAPच्या वरतीच मी बायर आहे ऑप्शनचा आणि जर मला ऑप्शन बाय करायचा आहे, तुम्ही सेम रूल्सप्रमाणे ऑप्शन सेलिंग हेही करू शकतात. ह्याच रूलसारखं ऑप्शन सेलिंगही उलटं करायचं फक्त तुम्हाला. तर बाईंगचा रूल पहिले समजून घेऊया. बाईंगमध्ये आपल्याला काय हवं, VWAPच्या खाली प्रीमियम जायला हवा. आता हा प्रीमियम इथे VWAPच्या खाली आहे 4 डिसेंबरला आणि हे 5 मिनिटच्या टाईम फ्रेमवरती होतं आहे. मी इंडेक्स बघतच नाही इंडेक्सवर काय होतं आहे. मी सहज एक चार्ट लावला आहे, आपण एक्झाम्पल बघतो. याच्या पूर्वीचेही काही दिवस आपण एकदा बॅक टेस्ट करून बघूया. VWAPच्या खाली प्रीमियम आला, प्रीमियम थोडं वाढायला लागला, VWAPपर्यंत पोचला. मला काय हवं आहे, पहिली कॅन्डल जी VWAPवरती रिजेक्ट होईल किंवा VWAPच्या वरतून थोडीशी रिजेक्ट होईल. रिजेक्ट होईल म्हणजे काय, बेरिश कॅन्डल बनेल. जी कॅन्डल खालनं प्रीमियम आल्यानंतर, म्हणजे पहिली कंडिशन काय, प्रीमियमनी खालून VWAPला क्रॉस केलं पाहिजे. प्रीमियमनी खालनं VWAPला इथे पहिल्यांदा क्रॉस केलं, आपली पहिली कंडिशन फुलफिल. त्याच्यावरती जी कॅन्डल पहिली रेड कॅन्डल बनेल, ही पहिली रेड कॅन्डल इथे बनली आहे. या रेड कॅन्डलचा जेव्हा केव्हा हाय जाईल, जेव्हा केव्हा त्या पहिल्या रेड कॅन्डलचा हाय जाईल, तेव्हा मी बाय करेल. मला काय करायचं, रेड कॅन्डल जी बनली म्हणजे रिजेक्शन कॅन्डल जी बनली आहे, आपण ज्याला ट्रेडिंगमध्ये म्हणतो, तिचा जेव्हा हाय जाईल तेव्हा मी बाईंगमध्ये स्कॅल्पिंगमध्ये बसणार. आता मला ईचं लेवल मिळाली आहे. आता ईचा जर मी हाय चेक करेल या रेड कॅन्डलचा, तो आहे 245. त्याच्यावरती मला बाय करायचा आहे. त्यानंतर काय झालं, थोडं प्राईस साईडला राहिली, VWAPच्या एकदा खाली पण गेली आणि लो लागला 185चा. ठीक आहे, मला आता पुलबॅकही आला आहे आणि तोही दिसला आहे की तो कुठनं येतो आहे. समजा हा इथनं वर गेला 200चा हाय ब्रेक केला. माझा स्टॉप लॉस कितीचा आहे, मी 200चा हाय ब्रेक झाल्यावर बाय करणार आहे. सध्याचा स्विंग लो 185 आहे. 15 रुपयाचा स्टॉप लॉस, आपण असं म्हणू एक स्कॅल्परला 15 रुपयाचा स्टॉप लॉस परवडतो. स्कॅल्पर आहोत आपण, स्कॅल्पिंग स्ट्रॅटेजी शिकतो, म्हणून आपला पहिला टार्गेट कधी पण रिस्क रिवॉर्ड 1:1 असायला हवा. कारण की आपण अशा स्ट्रॅटेजीजमध्ये काम करतो जिथे आपला ॲक्युरसी चांगली असते, बट आपला रिस्क रिवॉर्ड बहुतेक बऱ्याचदा कमीही असू शकतो. तर आपण
रिस्क रिवॉर्ड 1:1ला तुमच्याकडे जर मल्टिपल लॉट असतील तर एक लॉट तिथे विकू आणि दुसऱ्या लॉटला थोडंसं राईड करू शकतो. तर जर आपण 200ला विकत घेतो आहे तर 215 आपला पहिला टार्गेट बनेल. त्याच्यावरती आपण बघूया. इथे एकदा बाय झाल्यानंतर थोडं खाली प्राईस थांबली, खाली तर गेली नाही, जास्तीत जास्त लो आला 190, तिथनं वर गेली आणि आपल्याला थोड्या वेळाने इकडे 210 पुलबॅक आणि पुलबॅक नंतर इकडे 221पर्यंतचा हाय मिळाला आहे. म्हणजे 200 ते 221 म्हणजे साधारण 20-21 पॉईंटवर गेला आहे. म्हणजे रिस्क रिवॉर्ड 1:1 आपलं इथे अचीव झाला आहे. परत एकदा बघूया. जेव्हा केव्हा प्राईस VWAPच्या खाली जाईल आपण नेक्स्ट टाईम तिला VWAPच्या वर जायचा वेळ देऊया. तर ती नेक्स्ट टाईम तर अजून वरती काही गेली नाही आहे. हा दिवस इथे आपला संपला. चला पुढच्या दिवशी जाऊया, बघूया काय होतं आहे. पुढच्या दिवशी काय झालं, मार्केट थोडं साईडवेज VWAPच्या खाली अजून गेलंच नव्हतं. इथे गेलं 10 वाजता VWAPच्या खाली गेलं, प्राईस वरती आल्यावर पहिली रेड कॅन्डल VWAPच्या वर कुठे, इथे आहे. हिचा हाय गेल्यावर मी बाय करेल. हिचा हाय गेला का, नाही गेला, प्राइजेस खाली येतात अजून, ठीक आहे. मग आता तिला सोडून देऊया, कारण की परत पुढच्या जर प्राईस वर जाईल तरच आपण घेऊ. इथे कंडिशन फुलफिल झाली नाही, दिवसभर प्राईस VWAPच्या खाली राहिली, मी हा पुट नाही बाय केला. आपण बघूया याच्या पहिल्याच्या कधी दिवशी काही झालं आहे का. जसं आता इथे आपण बघतोय प्राइजेस जर VWAPच्या वर आहेत तर आपल्याकडे ट्रेड सेटअप नाही बनत आहे. आपल्याला हवं की प्राईस VWAPच्या खाली जाईल आणि पहिली रेड कॅन्डल VWAPच्या वर बनवेल. इथे बघू शकतो. तर आता या दिवशी जेव्हा आपण बघतो आहोत, इथे प्राईस थोडीशी वर गेली, रेड कॅन्डल बनली, खाली चाललं आहे. आता ती रेड कॅन्डलचा हाय गेल्यावर बघूया, पण परत खाली गेलं आणि परत वर गेलं. या सेकंड टाईम वर गेला तर मी मागचा रेफरन्स सोडून देतो, कारण की आता पहिल्यांदा परत येते वर, ते मी एक ते याच्यावर बाय करेल किंवा परत जर खाली गेलं तर मला एक रेड कॅन्डल हवी. इथे एक्झॅक्ट एक रेड कॅन्डल बनली आहे, मला तिचा हाय मिळाला 162 रुपये. पुढच्याच कॅन्डलला त्याचा हाय निघाला आहे, मी इथे बाय करू शकतो. आणि याचा SL होता एकदमच छोटा 158 रुपये, म्हणजे 4 रुपयाचा साधारण. मला टार्गेट किती असायला हवं होतं, 8 रुपये. बहुतेक ते याच कॅन्डलमध्ये मिळालं असेल. हो, हे 170पर्यंत गेलं, पुलबॅक आला आणि अजूनही वर गेलं. वर गेल्यानंतर परत पुलबॅक, तुम्हाला एक बेरिश कॅन्डल भेटते. साधं सोपं ॲनालिसिस आहे. आपण फक्त एवढं बघत आहोत की कुठल्याही दिवशी जर प्रीमियम VWAPच्या खाली जात असेल तर मला त्या दिवशी तो प्रीमियम ट्रेड नाही करायचा ॲज अ बायर. मला काय हवं, प्रीमियम कधी पण बायर म्हणून VWAPच्या वर असायला हवा. तो VWAPच्या वर जाऊ देईल, 5 मिनिटाची एक रेड कॅन्डल तिथे बनवतील. म्हणजे मी काय करतो, रेड कॅन्डल जेव्हा म्हणतोय वरती बनेल, त्याचाच अर्थ मी म्हणतोय मार्केटमध्ये एक छोटासा पुलबॅक येईल. म्हणजे आपण त्याला ट्रेडिंगच्या भाषेत म्हणतो मागे येईल थोडीशी प्राईस, ती मागे येऊ देतो आणि परत जेव्हा हाय ब्रेक होईल तेव्हा मी त्याला बाय करतो. याच प्रकारे मी स्कॅल्पिंग करतो आहे प्राईज ॲक्शनच्या बेसिसवर. मी अजून कुठलंही इंडिकेटर लावलं नाही आहे. इथे फक्त VWAP आणि एक बेरिश कॅन्डलचा वेट करतो VWAPच्या वर, एवढंच आम्ही बघतो. चला आपण एखादं दुसरं लावूया. 26,000चा कॉल लावून बघूया एखाद्या वेळेस की जर तिथे कुठे कधी सेटअप आला होता का. परत 30 डिसेंबरचा मी कॉल घेतो आहे. आता इथे बघा एक्झाम्पलच्या दिवशी हे कळतं आपल्याला की इथे साईडवेज होतं, अजून खाली गेली नाही प्राईस. इथे थोडीशीच खाली होती, वरती गेली प्राईस, परत पडली. मी इथे काय जास्त बघत नाही, कारण की खूप खाली ट्रेड नव्हती करत, तर मी याला पुलबॅक नाही म्हणत. इथे एक लो लागल्या 339-40 वर जायला लागलं. वर जाताना बघा पहिली रेड कॅन्डल कुठे बनली, इथे बनली VWAPच्या वर. मी वाट बघत होतो एका रेड कॅन्डलची, ती इथे बनली आहे. त्याचा हाय होता 422 रुपये 70 पैसे. याच्या वर जर जाईल तर मी घेईल, याच्या खाली किंवा जिथून पुलबॅक येईल तो माझा लो SL असेल. पुढच्याच कॅन्डलनी त्याचा हाय तोडला, मग इथे या केसमध्ये लो आपला 406 हा SL झाला. म्हणजे साधारण 16 रुपयाचा आपल्याला SL होता. म्हणजे आपल्याला वरती पहिले 16 रुपये मिनिमम टार्गेट असायला हवं, पण इथे बऱ्यापैकी चांगली मोमेंटम वरती आली आहे. इतक्या लांब जेव्हा VWAPच्या खूप लांब रेड कॅन्डल बनेल त्याच्यानंतर नका बाय करू. आपल्याला ती रेड कॅन्डल थोडी VWAPच्या जवळच असायला हवी. VWAPवर असेल तर जास्त उत्तम आहे. थोडीशी वर होती, आता VWAP इथे होता, ही कॅन्डल इथे होती, ठीक आहे. तुम्हाला तुमच्या ट्रेडिंगच्या एक्सपिरियन्सप्रमाणे हे कळायला लागेल. जसं आता ह्या कॅन्डल्स आहे, याच्यापेक्षा खूपच लांब आहे, यांचा हाय जाईल तेव्हा घ्यायची गरज नाही. ती ही कॉशियस कंडिशन म्हणून किंवा आपण स्वतःला सांभाळायचं, रिस्क मॅनेजमेंट करायची म्हणून लक्षात ठेवली पाहिजे. VWAPच्या खूप दूरही बाईंग करू नका किंवा VWAPच्या खूप दूरही प्राईस पडते तेव्हा सेलिंग करू नका. जसं आता आपण बाईंग करता स्ट्रॅटेजी शिकलो आहोत, ह्या स्ट्रॅटेजीला एक्झॅक्ट उलटं करा आणि तुम्ही ह्यातनं सेलिंगही करू शकतात. जर तुम्ही एक ऑप्शन सेलर असाल तर तुम्ही काय करायला हवं, परत थोडं रिवाईज करूया. जर VWAPच्या वरती प्राइजेस जात आहे, मी खाली जायची वाट बघेल.
प्राइजेसला खाली जाऊ देईल. खाली गेल्यानंतर जेव्हा केव्हा एक बुलिश कॅन्डल येईल, तिचा लो जेव्हा जाईल तेव्हा मी परत सेलिंग करेल. कारण की बाईंगच्या केसमध्ये मी वरती रेड कॅन्डलचा विचार करतो. सेलिंगच्या केसमध्ये मी व्हीवॅपच्या खाली प्राइजेस जाऊ देईल आणि खाली गेल्यानंतर मी परत एक पुलबॅकचा वेट करेल ग्रीन कॅन्डलचा. कारण की मला तेव्हा सेलिंग करायची, म्हणून मी ग्रीन कॅन्डलच्या लोला सेलिंग करेल. त्याला एखादं एक्झाम्पल बघूया. हा बघा, हा एक्झाम्पलमध्ये आपण जेव्हा बघू, प्राइजेस व्हीवॅपच्या आसपास होवर करतात आहे. प्राइजेस वर गेल्या, व्हीवॅपच्या थोड्या लांब गेल्या, खाली पडल्या. खाली पडल्यानंतर मी पहिला जेव्हा ड्रॉप आला तेव्हा सेलिंग नाही करत आहे. मी पुलबॅकचा वेट केला जो व्हीवॅपच्या जवळ जाईल. हा व्हीवॅपच्या जवळ गेला पुलबॅक. मला कळालं की व्हीवॅपच्या खालच्या साईडला ग्रीन कॅन्डल आली आहे. कारण की मला आता सेलर म्हणून सेलिंग करायचं आहे. जेव्हा केव्हा या ग्रीन कॅन्डलचा, ब्लू कॅन्डलचा लो जाईल तेव्हा मी शॉर्ट सेलिंग करेल. आणि मला शॉर्ट सेलिंगमध्ये बहुतेक त्याच कॅन्डलमध्ये टार्गेट मिळालं किंवा अजूनही खाली गेलं आणि मार्केट मला टार्गेट देत राहील. पण मी खूप लांब जाऊन ग्रीन कॅन्डल शोधेल का की तिचा लो गेल्यावर सेलिंग करेल? नाही. तर मी व्हीवॅपच्या जवळ कुठलाही पुलबॅक असेल, त्या पुलबॅकचा लो तुटला तर शॉर्ट करेल. कारण की माझा एस-एल खूप छोटा असेल. मी एस-एल व्हीवॅपच्या जवळ ठेवू शकतो, थोडासा वरती ठेवू शकतो. या सगळ्या गोष्टी मी रिस्क मॅनेजर म्हणून करू शकतो. ट्रेडिंगमध्ये आपली रिस्क मॅनेज करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि त्यानेच तुम्ही कधी पण जास्त टिकू शकता मार्केटमध्ये आणि प्रॉफिटेबल जर्नी चालू करू शकता. तर तुमच्या रिस्कला मॅनेज करा, स्ट्रॅटेजी शिका आणि जर ते तुमच्या पद्धतीला मॅच होत असेल तर त्याला इम्प्लिमेंट करायला लागा. पहिले थोडं हळूहळू चालू करा आणि मग बहुतेक तुम्ही अजून त्याला थोडंसं वाढवू शकता पुढे जाऊन. तर ठीक आहे, अशाच आपण ट्रेडिंग स्ट्रॅटेजीज इथूनही पुढे शिकणार आहोत. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. नवीन नवीन स्ट्रॅटेजीज येत असतील चॅनलवरती आणि आम्हाला नक्की सांगा की तुम्हाला हे कसं वाटलं, यात तुमचा एक्सपिरियन्स कसा राहिला आहे. कमेंट करा, वाट बघूया. थँक्यू. Investments in the securities market are subject to market risk. Read all the related documents carefully before investing.